नमस्कार, मी अमोल सोरमारे, बाय फॅक्टरी इनपुट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. आज आपण आलो पद्मावती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे. आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये मिरची पिकाची लागवड केलेली आहे आणि लागवड करताना त्यांनी आपलं बाय फॅक्टरी कंपनीचं बायक्सेल डिओ हे खत त्या बेसल डोस मध्ये वापरलेलं आहे. तर आपण त्यांचा सुरुवातीला परिचय जाणून घेऊ आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊ. दादा, आपलं नाव? ज्ञानेश्वर त्र्यंबक तायडे, मुक्काम पद्मावती, पोस्ट वालसांगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तर दादा, हे तुम्ही बायक्सेल डिओ हे तुमच्या मिरची पिकाला बेसल मध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? एकदम म्हणजे मिरची सुरुवातीला लागवड झाल्यापासून एक तूट सुद्धा पडली नाही. एक तूट म्हणजे बिलकुल तुटा लावायचं कामच पडलं नाही आणि झाडाची एकदम वाढही चांगली झालेली आहे. आतापर्यंत अजून आपण कोणतंच युनिक म्हणा किंवा बायोस्टिम्युलंट कोणतंच दिलेलं नाहीये पिकाला, तरी पण एकदम अशी वाढ म्हणजे पांढऱ्या मुळीची वाढ हे ते सगळं एकदम व्यवस्थित. फुटवाही छान मला समजा एक नंबर. तर एकंदरीत हे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का एक? हो, वापरायला पाहिजे. कारण जी जमिनीची आजची गरज आहे, ऑर्गॅनिक कार्बन वगैरे या सगळ्या गोष्टी आणि बॅक्टेरिया, कारण आपलं बायोक्सेल बॅक्टेरियायुक्त खत आहे जे की शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. हो, वापरायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे आणि पीक कोणतंही असो वापरायला पाहिजे. तर तुम्ही हे अर्धा एकरला एक बॅग वापरलेली, बरोबर? आणि आपली लागवडची दिनांक सांगा एकदा. 5 एप्रिल 2025. धन्यवाद.